हो अंबिका, अंबिका झालं वाटतं तुझं जेवण, बसली वाटते मस्त. हो बाई बसली ना. आताच भांडे घासले, थंडी लागली तर मग येऊन बसली इथं. जेवण खावण झालं, सगळं झालं. तुमचं झालं का जेवण? जेवणही झालं, खाऊन बसली काय. माझ्या घरच्या तर माणसाचं याच वेळ काही माहीत नाही बापा. मला कधी येते आणि कधी नाही. मला उपाशी राहावं लागते. असं वाटते माणूस याचा आहे ना, आपण काय जेवून घ्या. म्हणून मी काही जेवली नाही बापा. मी थांबलीच आहे. किती वेळाने येते आणि किती वेळा नाही. त्याला कामाच्या पडायला काही दिसत नाही. खाणं पिणं सगळं विसरून जाते. असे कसे आहे आणि कसे नाही. पहिले जेवून जेवून करून जा, मग मस्त काम करा. किती करायचं आहे तर नाही, आपल्याला आटू मारते. हो माय, इकडे तर लय घनानं दिसून आला. दिवाळीच्या वेळेस तर किती सप्पा केलं होतं इथं, आणि एवढं घनानं कुसून आला. एवढा किती घन दिसून आला बाप्पा. जायला काय शेण काय लस घन आहे इथं. हो ना बाई, नाही म्हटलं दिवाळीच्या तेव्हा सगळं सप्पा केलं. म्हटलं इथं सगळं सप्पा करायला तरी इथं मैस धुतली, सगळा घनाना करून ठेवला. शेण काय काही काय. आणि बाजूच्या बायाने इकडल्या नुसतं सगळं इथंच आणून जायचे. मग काय करू मी, किती सप्पा करतो. आता दिवाळीच्या वेळेस तर केली ना. आता किती दिवस झाले मी गावाला गेली तर येणं घना नाही करून ठेवला. काय म्हणतं, भांडणं करतं काय तेवढच्या गोष्टीसाठी. मग मलाच म्हणते भानगुडी आहे. माझ्या घरापाशी घनाना दिसते ना, मला वास येते म्हटलं शेणाचं इथं. हो ना माय, एवढा घनानं कसं वाटते माय. मच्छर होते, हे होते, काय ते चांगलं वाटते काय. काही पण नुसत्या घनानं करून ठेवते बाय. स्वतःच्या घरापासून चांगलं करते, दुसऱ्याच्या घरापाशी घनानं करून ठेवते. काय वाटते काय नाही ते तर. हे माझ्या घरासमोरची डोंबळी पोट्टी आहे ना, लय बदमाश आहे. डोंबडी चोपडी लावते सगळ्यासोबत, पण इथं या घरानं आणून टाकते, कोणाला दिसत नाही. मग म्हणते मॅनी टाकला. डोंबड्या ओवानाची पोट्ट्याकडे लक्ष नाही, काही नाही. लय बदमाश आहे. हरकाट आहे चांगली, एक नंबर हरकाट आहे. अशी वाटते भल्ली गरीब आहे. गरीब नाही चांगली, लता खाऊ आहे चांगली, लता खाऊ असाले. मला हे म्हणे का म्हणे आता म्हणे सप्पा करायचं नाही म्हणे, बडबड करायचं काम नाही म्हणे. करू दे म्हणे, किती घणाना करते. आपल्या घरात नाही आहे म्हणे, बाहेर आहे म्हणे, होऊ दे म्हणे, जाऊ दे म्हणे, काही करायला लागत म्हणे आपल्याला म्हणे. हो बाई, ऐकत नाही तर काय करतात, भांडणं करतं काय. नेहमी चांगलंही वाटत नाही बोलाले. बस नव्हते एवढ्या वेळच्या आल्या, बसून आल्या उभ्याच्या उभ्या. बस ना बाप्पा, काहून बसावणार का तुम्हाला आमच्या घरापाशी? बसली बाप्पा, काही नाही असं किसं काही नाही माय मनात. अशी नाही माय भावना, काही नाही. आता म्हटलं इन गिन तर अजून उठून झाला काय. म्हटलं एकदा बसलं का बसावं वाटते माय. अहो तुला एक गोष्ट माहीत आहे काय. गोष्ट माहीत झाले ते आहे नाही का, आपल्या घरापाची झिंगरीचा नवरा म्हणते तिला बाहेरच नाही निघू देत माय म्हणते. कसं आहे तो काहून काय माहीत. किती चांगली होती झिंगरी. कायची चांगली आहे, चांगली म्हणून आले. कायची चांगली आहे, एक नंबर बदमाश आहे. माझ्या आईच्या जास्त गावची इथे, मला माहीत आहे ना. पहिली भल्ली चालू होती बापा, चालू असाले लय बदमाश आहे ते. आता येते कोणत्या तरी माणसासोबत आहे म्हणते, पकडलं म्हणते नवऱ्याले. मग काय, नवऱ्यानं पकडल्यावर काय करण मग. सापडली आता बसली उभी मुगी घरात. आता पहिले नवऱ्याला दबे नाही अजिबात, आता भल्ली दबते बापा नवऱ्याले. मोठी बहुत दबते आता. नाही तर नवऱ्यावरच आवाज काढे जोऱ्यानं. नवऱ्याला दाबे, सासूला दाबे. हो का माय, मला वाटली नाही एवढी असं म्हणून. मी तर म्हणते गरीब समजो. गरीब असाले गरीब म्हणतो काही नाही बाई. गरीब नसते काही बाय, अशा मेन गुन्हे दिसते. काही मेन गुन्ह्याने चांगल्या हरकट असते त्या मेन गुन्हेवानाच्या. आपल्यासारखी भडभड पुरडली, पण अशा मेन गुन्हे पुरडल्या नाही. तसंच आहे ते, गोगल बायन पोटात पाय. आपलं बरं भडभड बोलून टाकलं, मनात असलं ते मोकळं. पाहिजे बापा ताई, कोणाला सांगू नका. मी तुम्हाला सांगितलं म्हणून तिचं आधीचं. नाही तर बाई मावर म्हटलं त्या शकुलाबाईनं मावर भांडण आणलं होतं. म्हटलं आग लावली होती तिनं. आग लावावानाची, भांडण लावावानाची. मी तिच्यापासून तेव्हापासून मला तिचं कोणती गोष्ट सांगा नाही वाटत. अंगावर लता खायची पायी आणली होती तिनं. लता खायची पायी आले. आग लावी भल्ली आग लावी, अशी बहिणी पाहिली. चोनक्यावानाची इकडलं तिकडे सांगाले. मी साध्या यानं म्हटलं, ते तिथं चोन सांगे चोनक्यानाची बाई. मग भांडणं चालतं ना. माझ्या घरचा माणूस म्हणे, तुले म्हणे हे धंदे करायला वेळ आहे का म्हणे, चोनके धंदे करायला म्हणे, चोनकेपणा कमी करत जाय म्हणे. तेव्हापासून बापा मी त्याजवळ कोणती गोष्ट सांगत नाही. पाहिजे बापा, सांगू नका कोणा गिनाले, नाही तर मावरच नाव येईन. नाही ना माय, तू ना मला एवढ्या गोष्टी सांगितल्या. तुला ऐकवली का कोणती गोष्ट. मी इकडली तिकडे लावलं काही केली बा म्हणून आली काय ऐकू. मागत तो धंदाच नाही माय. मी काय करत असतो, जिथचं ऐकलं तिथं सोडलं. कुठं जातं भांडणं लावायचं काम करतं. आपल्याला काही कामं धंदे नाही का घरातले. एवढा शौकाला का आपल्या झिपोट्या उडून घ्यायच्या. पाहिजे ते जाऊ दे, गोष्ट बदला. आजी आली ते काही नाही बाप्पा. आजी बसलो होतो, कामं धंदे झाले आता बसावं म्हटलं, मग बसलो. मी आता जेवण खाऊन केलं. चला बाप्पा म्हटलं उन्हीत बसा, पण इथं तर ऊन नाही हो बाई. वर गेली ना ऊन, तिकडे वाटतं बसाले. हो ना, ऊनच नाही इथं. पण हे बसली होती तर मग मी बसली. बसा म्हटलं हिच्याजवळ, तर मग मी बसली. चल ना तिकडे, चलतं का हो अंबिका. काय हो माय, 5 मिनिट बसणं, अजून इथं तिथं जाणं, काही नाही काही. अजून जाऊ दे आता नाही बस ना इथंच. काय करता, ऊन इथे जास्त बसलं का अंग कडक लागते बाप्पा. मला तर चटकी लागली बातच. उन्हीत बसली तर तिथची इथं ऊन बसली. कावाजी अन्न त्यापाशी पानं घेणं असेल तर खाले अन्न आमच्यासाठी. नाही बाप्पा, माझं नागपूरचेच पानं.
तुम्ही देत नाही मला एकदाचं ना मी काय देऊ तुम्हाला माझं नाही पण माफ पुरते साहेब बाप्पा कुठे देतो माझ्या सासू सुनीले दिसली तर अजून मला म्हणून बायाले पानं वाटतं कसं नाही पोरं पैसे देते तर पैसे देईन मी तुम्ही काय खाऊन द्या ना मासून जोड सांगा तर मला बुडीनं पाणलेलं माई कशी सोय आहे तर माई बंद करून टाका तुम्ही अशी आहे जी तू तुला मी किती वेळा पानं देतो देवपूजेवरचे हा उरले तर एखादा मागितलं तर देत नाही तू हा जाऊ दे नको देत तर नको देऊ बापा देऊ नको काय जेवली हो तू वरणपोळी जेवली बाई मी वरणपोळी जेवतस का तू नुसतं वरणपोळी कधी विचारलं का भाजी गिजा नसते का त्या घरी आणत नाही का भाजीपाला विकत हो त्याच्या घरी काही भाजीपाल्याला कमी आहे का माय त्याच्याच तर घरी हे आहे वावरात आहे भाजीपाला त्याच्यासाठी काही कमी आहे का त्याच्याच वाढीत लागवण आहे सगळी आणि तू म्हणतं त्याले भाजीपाला नेणत काय हो माय घरी सगळं जे म्हटलं ते काकडी म्हटलं काकडी गांजर म्हटलं गांजर आताही मस्त आहे सगळं काय म्हटलं हिरवा भाजीपाला पण मी काय मला पचत नाही ना माय मग मला वरणपोळी खावं लागते हो त्या घरी जो भाजीपाला आणत नसेल तो आहे म्हणजे माझ्या वानाच आहे माझी खाले मला काही कमी नाही आहे पण मला पचत नाही ना आजी तू काय आमच्या घरी पाहिलेच असतं मा घरी भाजीपाला राहत नाही तो मा घरी सगळंच राहते मा घरी काही कमी आहे का जेव्हा तेव्हा पाहिलं उतरू बोलता तुम्हालासाठी तुमच्याच घरी सगळं आमच्या घरी काही नाही आहे लयडा पाहिलं मी तुम्ही असं बोलता लयडा पाहिलं असं बोलताना तुम्ही काय सांगता माघारीचं सगळं आणते म्हटलं माघरचा माणूस तुमच्या घरी आहे म्हणून तुम्हाला भेटते माघरचं सगळं विकत आणते म्हटलं विकत आणाले जेव्हा तेव्हा उतरू बोलता स्वतःला लय वर समजता आणि दुसऱ्याला खाली समजता लय डाव पाहिलं मी तुमचं आता मी म्हणूनच दाखवतो म्हटलं लय डाव झालं हे काही एक डाव नाही म्हटलं तुम्ही असं मी कधी म्हटलं ना आता ती गोष्ट म्हणून आली म्हणून तुला म्हटलं नाही तर बापा मी कधी म्हणत नसतो बापा मला काय करायला लागते त्या घरी आणलं तर तूच खाशील ना मला देशील काय मला काय करायला लागते नाही हो ताई याचं आजच नाही झालं असं नेहमीच म्हणते म्हटलं मागही मला म्हणे त्याजवळ एवढे महागाच्या साड्या राहते का म्हणे त्याजवळ महागाच्या साड्या आहे म्हणे अजून म्हणे तुम्हाला भेटते एवढं काय म्हणे तेवढं तिला भेटते बापा म्हणे असं आणि तसं म्हणजे हे मला काही हलकट समजते मग सासूले म्हणे त्या सासूच्या साड्या हलक्या राहते म्हणे आमचं सासूचं पटो का न पटो सुनी सासूचं आणि यायला काय करावं लागते काही म्हटलं तर ऐकून घेईन का मी माझ्या सासूले म्हणे हलक्या साड्या घालते म्हणे हो बाई त्या आजीला नेहमी सवय अशी हिनविनू बोलायची असं कायले म्हणायला पाहिजे कोणाले हां ज्याचं त्याला मुबारक आपल्याला काय करावं लागते चली बापा मी तुमच्यासोबत बोलून काही फायदा नाही चली मी तिकडे मामाची बसले आता तुम्ही त्याच्याजवळ बसतो बापा या दोघी तर एवढेच नावावर भिडले होते भांडायला जाऊ दे बरं इकडे चलली आली काही भांडण करत बसते याच्यासोबत भानगोळ्या वानाच्या तुला भानगोळ्या दोघीच्या दोघी साथीत आहे तिच्या सासू आले टणक टणक बोलतच राहते मला बोलून पाहून आले तिचं कोणा ऐकणार चालली आली बापा मी काय जातं भांडायचं नुसतं याच्या सासू अगदी ऐकून मी कोण जीव याच्या ऐकून घ्याले नाही ऐकायला येते मी बरं झालं त्या बुडीचं तोंड ठेसाले असंच पाहिजे तोंड ठेसाच लागते ते लय शिष्टमान आता आपल्याला माहिती नाही हिची परिस्थिती कशी होती तर पहिले गरिबीचीच तर होती हां आता मोठं नाक लावून टाकते ते माहीत आहे ना म्हणा तरी तर काही सगळं कमीच आहे बरं झालं गाडी गिडीने लागली खरं बाई आपल्या घरच्यासारखी गाड्या लागल्या असं तर काय केलं असतं काय मी आसमानात उडाली असते का काय मी बिचारी हो ना माई सासू सांगी ना माझं घरचं वरण नाही म्हणते वरण खायची तर सोय नाही लागे म्हणते हिची म्हणते कणिक नाही राय म्हणते काही नाही म्हणते माई सासू तर ते म्हणते किती वेळा पण नाव नाही आहे बाई आता आपल्यालाच ते हिनू बोलते म्हटलं असे आहे म्हटलं लोक म्हटलं कधी आपल्याला वाटते कदर येते कोणाची तर असं वाटते हे असे करते ना काही कोणाला द्याव नाही तीच त्या पुढील रोज वरण द्या पण आता माय मनच नाही होत माय द्यायला असं नसते हो माय असं नसते एखादा जण बेमान झालं म्हणून काय सगळेजण बेमान होते म्हणून असं किसं काही नसते द्यायचं आपलेच कर्म चांगले होते कर्म चांगले वाले नाही ना रे द्या मागायचं जाऊ दे तिचं येऊ लढते तिचं वाढते ना आपलं कमी वाटते कामही वाढले नुसतं लढते आपल्या घरी येऊन तिचं वाढून आलं ना आपलं कमी होते मी म्हटलंच तिला त्या दिवशी घरी येत नको जायचं म्हटलं लढत नको जायचं म्हटलं याचं समजा सारखी येत जाय म्हटलं बसत जाय म्हटलं लढायचं नाही म्हटलं घरी अजिबात हा हे ते बरोबर आहे लढू गिळू द्यायला लागत चांगलं नाही आहे लढणं गिडणं आपल्या घरी येऊन कोणाचं बरोबर म्हटलं ते हे चांगलं केलं ते